सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवार आम्रपाली कांबळे यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या सभेस प्रभागातील नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती। सभेत बोलताना आम्रपाली कांबळे यांनी प्रभागातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची दुरवस्था, गटार व ड्रेनेज व्यवस्थेच्या समस्या याकडे लक्ष वेधले। निवडून आल्यास या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। तसेच महिलांसाठी उद्योग, बचत गट, स्वयंरोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जाईल असेही त्यांनी सांगितले। प्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज असल्याचे नमूद करत आगामी निवडणुकीत मला मतदान करून साथ द्यावी असे आवाहन आम्रपाली कांबळे यांनी उपस्थित मतदारांना केले। कामे झालेले आहेत, तिकडून निधी आणला, तिकडून निधी आणला, पण खरंच कुठून निधी आणला आणि खरंच विकास कामे या भागाची झालेत काय ते तुम्हा माता भगिनींना सर्वांना इथं माहित आहे। माझी हात जोडून विनंती आहे आपल्या या समाजाला की कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही आज या निवडणुकीमध्ये सर्वांना दाखवून द्या की आमच्या पण समाजातील ही दोन मुलं निवडणूक लढवू शकतात। कारण प्रत्येक वेळी ज्या उमेदवारांना समाजही नाही अशी उमेदवार या भागातून निवडून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे। धनुष्यबाण हे चिन्ह आहे। क गटातून 2 नंबरला जे उमेदवार आहेत ते आम्रपाली संजय कांबळे। धनुष्यबाण हे चिन्ह आहे। त्या धनुष्यबाण चिन्हासमोर जायचं, बटन दाबायचं आणि सुजित लोखंडे ड गटातून उमेदवार आहेत, त्यांचंही चिन्ह आहे ते धनुष्यबाण आहे आणि त्यासमोर बटन दाबायचं आणि त्यांना विजय करायचा। नगरसेवक म्हणजे काय? न म्हणजे नाले, ग म्हणजे गटारी, प म्हणजे पाणी आणि स म्हणजे स्वच्छता आणि व म्हणजे वार्डातील सर्व समस्या जाणून घेणारा असा माणूस म्हणजे नगरसेवक असतो। या भागामध्ये मी गेले जवळजवळ 7 ते 8 वर्ष मी फिरतोय। या भागामध्ये भरपूर मला अभाव दिसलेला आहे। ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधाचा अभाव या ठिकाणी दिसलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं या भागामध्ये एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर एखादा हॉल पाहिजे, तर हॉल हा सार्वजनिक हॉल नाही आहे, तो हॉल करणं गरजेचं आहे। त्यासाठी हे दोघं प्रयत्न करतील याची मला 100% गॅरंटी आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला असणारी घाण आणि गटारी मी बघतोय प्रत्येक वेळेला, तर गटारीमध्ये गटार दिसत्या पण गटारीची घाण काही निघत नाही। त्यामुळे गटार पण स्वच्छ असणं गरजेचं आहे। त्यानंतर फवारणी होणं पण गरजेचं आहे। त्यावरती DDT पावडर आहे, त्याची फवारणी दर 15 दिवसाला होणं, लाखोची टेंडर निघतात पण अजून या प्रभागामध्ये काम झालेलं नाही आहे। मग त्यामुळे ते पण काम होणं गरजेचं आहे। अनेक सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नागरी वस्ती आहे, त्या ठिकाणी गुंठेवारीचा देखील प्रश्न आहे। तो देखील प्रश्न या प्रभागातून तडीस नेण्याचं काम या ठिकाणी सुजित लोखंडे असतील, आम्रपाली असतील, या दोघांच्या माध्यमातून होणार आहे। अशा पद्धतीनं बरेच काम आहेत। या जय भीम कमानी आहे, ते कमान आहे, ती बरेच वर्ष झाले बघतोय मी, तीच आहे, पण त्याची सुशोभीकरण करण्याचं काम हे आम्रपाली संजय कांबळे आणि सुजित लोखंडे या दोघांनी जर नगरसेवक झाले तर 100% हे पूर्ण करतील याची ग्वाही मी या ठिकाणी देतो। दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाचं म्हणजे हा रोटरी क्लब आहे। या रोटरी क्लबच्या भोवती पूर्वी असंख्य झाडं होती, ती झाडाची कत्तल या भागामध्ये झालेली आहे, पण ती त्याच्या ऐवजी आम्ही वृक्षारोपणाचं काम या प्रभागामध्ये यांच्या मार्फत करून घेणार आहे आणि या ठिकाणी झाडे जगवा आणि झाडे लावा हे देखील हा उपक्रम आम्ही या प्रभागामध्ये करणार आहे। दुसरी गोष्ट, या प्रभागामध्ये असणाऱ्या मूलभूत अडचणी म्हणजे रस्ते पूर्णपणे खराब आहेत। ते खराब म्हणजे प्रत्येक वेळेला काय होते, कॉन्ट्रॅक्ट निघते, डागडुजी होत्या
पण पक्के आरसीसी सिमेंटचे रस्ते करण्याचं काम या दोघांवरती सोपवण्यात आलेलं आहे. ते दोघेही निवडून आल्यानंतर 100% करतील याची मी ग्वाही या दोघांच्या वतीने मी घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.